दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है. अंगावर शहारे आणणारी ही घटना खरी आहे. त्यातील नावं मात्र बदललेली आहेत. ऋतुजा आणि गायत्री यांची दोस्ती कायमची संपली, कारण ऋतुजा आता या जगात नाही. तिचा अस्तित्वात नसलेला मित्र तिला सोडून गेला असं तिला वाटू लागलं. तिने आत्मघात करून घेतला. तिची सर्वांबरोबरच कायमची ताटातूट झाली. हळव्या भावनाप्रधान, संवेदनशील आणि पौगंडावस्थेतील आकर्षणातून तिच्या भावविश्वात एकरूप झालेला तो या जगात नाही, ही कल्पनाच तिला सहन झाली नाही. पण तिच्या मैत्रिणीनेच हा सर्व खेळ चालवला होता. तिची जिवलग मैत्रीणच डाव मांडत होती आणि मोडत होती हे तिला माहितीच नव्हतं. तिनं केलेलं क्रूर चेष्टा तिला आणि तिच्या मैत्रिणीला खूप महागात पडली. नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. मैत्री एक अतूट नातं, कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षाही मनामध्ये घर करून राहणारं. पुरुष असो, स्त्री असो, युवक असो, युवती असो, अगदी शाळकरी मुलं मुली असो, सर्व वयोगटात, सर्व स्तरात मैत्रीचं नातं असतंच. अनेकांची मैत्री वय, जात, वर्ग, आर्थिक स्तर असे सर्व बंधन आणि भेद मोडणारी सुद्धा असते. सावरणारी, उभारी देणारी, संकटात पाठराखण करणारी, वादळात, ऊन पावसात, चढ उतारांमध्ये साथ देणारी, कोणी कितीही एकलकोंड, एकांतप्रिय, अंतर्मुख असलं तरी मित्र किंवा मैत्रीण असतेच, आणि यात काही गैर नाही. शाळकरी, महाविद्यालयीन मुलांमुलींमध्ये तर फ्रेंड आणि फ्रेंडशिप डे यांची क्रेजच असते. त्यामुळे अगदी बर्थडे पासून स्टडी रूम पर्यंत, कॉलेज पासून शॉपिंग पर्यंत सर्व काही मित्र मैत्रिणींसोबतच. जे आई वडिलांना, कुटुंबियांना सांगितलं जात नाही किंवा शेअर होत नाही, असं सर्व काही मैत्रीमध्ये हितगुज करत मित्रमैत्रिणींना सांगितलं जातं. त्यामुळे मैत्रीची घट्ट वीण अनेक वेळा शिक्षण झालं तरी पुढच्या आयुष्यातही टिकते आणि टिकावीच. अनेक प्रसंगात आणि घटनांमध्ये नवे मित्र मैत्रिणी आयुष्यात येतात आणि जातात. चित्रपटांमध्ये तर आपण हे मैत्रीचं नातं कायम पाहतो. मी हे मैत्रीचं पुराण का सांगते असं तुम्हाला वाटेल, कारण मैत्रीमध्ये चेष्टा मस्करी असतेच, पण कुचेष्टा नसते. क्रूर चेष्टा तर कधीच नसते आणि नसावी. पण गायत्रीने मात्र ऋतुजाच्या आयुष्यासोबत असा जीवघेणा खेळ खेळला की ती तिच्या कुटुंबियांना कायमचा निरोप देत हे जग सोडून गेली. आता ती गायत्री पोलिसांच्या कोठडीत आहे. तिने ऋतुजाला फसवून इंस्टाग्रामवर सुरू केलेलं फेक अकाउंट, यावरून केलेलं लॉंग चॅटिंग, त्या काल्पनिक मित्राबाबत त्यांच्या वडिलांचं फेक अकाउंट काढून टाकलेल्या मृत्यूची माहिती देणारा श्रद्धांजली संदेश, हे सर्व काही त्या पोलिसांना सायबरद्वारे पुराव्यानिशी सापडलं. हा सर्व खेळ खेळताना गायत्रीला ऋतुजाच्या त्या मित्रामध्ये गुंतत जाणं पूर्णपणे माहीत होतं, पण चेष्टेची परिसीमा तिने ओलांडली. किमान हा रहस्य भेद करून तिने ऋतुजाला ही सर्व मज्जा चेष्टा आहे हे जर तातडीने सांगितलं असतं तर ऋतुजा वाचली असती. तिने हे नाटक किंवा अपेक्षाभंग पचवला असता, पण तिचा जीव जाईपर्यंत गायत्री तिच्या भावनांशी खेळत राहिली. सरतेशेवटी अगदी असह्य होऊन ऋतुजाने आपले आयुष्य संपवलं, आणि याला केवळ तिची मैत्री कारणीभूत ठरली. मित्र आणि मैत्रीण असाल तर चांगले सल्ले द्या, धीर द्या, सांत्वन करा, दिलासा द्या, मदत करा, मार्गदर्शन करा, चांगलं वाईट समजावून सांगा. आपल्या मैत्रीचं नातं जीवापाड जपा, पण आपल्या कृतीमुळे मैत्रीच्या या पवित्र नात्याला असा सुरुंग लका लावू. आपल्या मैत्रीच्या पवित्र नात्यांचं आयुष्य आपल्यामुळं कधीच उद्ध्वस्त आणि बर्बाद होणार नाही याची काळजी घ्या. कारण मैत्री ही भावना आहे जी काळाच्या पलीकडे जाते, जुन्या आठवणीतून नवीन स्वप्नांची निर्मिती करते, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होते. मैत्री हे जीवनाचं अमूल्य रत्न आहे. या आणि अशाच बोधप्रद बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. लाईक, सबस्क्राईब, शेअर.